हॅलो डिअर स्टुडंट, आज आपला 8वा दिवस आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 10 सायन्स या सब्जेक्टचे व्हिडिओज मी अपलोड करत आहोत. हे आपली ऑनलाईन बॅच सुरू आहे आणि आज आपला 8वा दिवस आहे. आपला पहिला चॅप्टर सुरू आहे ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आणि त्या ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये काल आपण बघितलं व्हॅल्यू ऑफ जी. आपण काल काय बघितलं? व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. त्याच्या अगोदरचा आपला टॉपिक होता अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन, किंवा त्यालाच म्हणतात ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी आपण स्मॉल जी ने इंडिकेट करतो आणि ते तुम्हाला समजलेलं आहे. काल आपण बघितलं त्याच स्मॉल जी ची व्हॅल्यू अर्थ सरफेसवर किती असते. तर काल आपण फाइंड आउट केलं की स्मॉल जी ची व्हॅल्यू अर्थ सरफेसवर किती असते? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपण काल बघितलेलं आहे आपल्या इक्वेशन मध्ये. ठीक आहे. आणि याच व्हॅल्यूला राऊंड फिगर मध्ये 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतल्या जाते भरपूर ठिकाणी. ठीक आहे. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच तुम्हाला भरपूर ठिकाणी घेतले जाते राऊंड फिगर मध्ये. एक्झॅक्टली व्हॅल्यू किती आहे? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कुठं? अर्थ सरफेसवर, जी आपण काल फाइंड आउट केली न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा आपण काय केला आहे त्यामध्ये यूज केला आहे. ठीक आहे. आता आजचा जो टॉपिक आहे तो याच्याशीच रिलेटेड आहे थोडा, आणि टॉपिक इम्पॉर्टंट आहे आजचा. ठीक आहे. आजचा टॉपिक आहे बघा, आजच्या टॉपिकचं नाव आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. काल जी आपण जी ची व्हॅल्यू काढली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण स्मॉल जी ने इंडिकेट करतो, त्याची व्हॅल्यू आपण काल बघितली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर असेल तर त्यावर जी ची व्हॅल्यू किती अप्लाय होते? तर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर होते. आता तोच टॉपिक पुढे एक्सटेंड होत आहे. ठीक आहे. कसा? तर व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. काल जी आपण जी ची व्हॅल्यू काढली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यामध्ये व्हेरिएशन म्हणजे चेंजेस. तर व्हेरिएशन आपण बघणार आहोत त्या व्हॅल्यू मध्ये. कशा प्रकारचे व्हेरिएशन? तर जी ची व्हॅल्यू जर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, तर या व्हॅल्यू मध्ये व्हेरिएशन होतात का? व्हेरिएशन म्हणजे ही व्हॅल्यू चेंज होते का? ठीक आहे. तर 3 प्रकारे आपण बघणार आहोत. या टॉपिक मध्ये 3 सब टॉपिक आहेत. पहिला कोणता? ए नंबरवर आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थच्या सरफेसवरच जीच्या व्हॅल्यू मध्ये व्हेरिएशन होतात का? म्हणजे जी ची व्हॅल्यू चेंज होते का? ठीक आहे. सेकंड, चेंज विथ हाईट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या वरती आहे, काही हाईट वर आहे, काही डिस्टन्स वर आहे अर्थच्या, तर जी ची व्हॅल्यू आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यामध्ये व्हेरिएशन होतात का? म्हणजे त्यामध्ये चेंज होते का ती व्हॅल्यू? थर्ड, चेंज विथ डेप्थ. म्हणजे अर्थच्या आतमध्ये जर आपण चाललो, म्हणजे अर्थच्या आतमध्ये अर्थच्या सेंटरकडे जर आपण आतमध्ये जात आहोत, तर जी ची व्हॅल्यू आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यामध्ये व्हेरिएशन होतात का? म्हणजे ती व्हॅल्यू पुन्हा चेंज होते का? तर हे आपल्याला आज बघायचं आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी या टॉपिक मध्ये. ठीक आहे. म्हणजे चेंजेस जीच्या व्हॅल्यू मध्ये, स्मॉल जीच्या व्हॅल्यू मध्ये चेंजेस होतात का? तर आपण पहिला बघू सब टॉपिक, चेंजेस अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर असेल तर जीच्या व्हॅल्यू मध्ये चेंजेस होतात का? काल आपण बघितलंच आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण सरफेसवरच काढली व्हॅल्यू. ठीक आहे. पण आजचा टॉपिक थोडा त्याचा एक्सटेंड आहे, म्हणजे पुढचा भाग आहे अर्थच्या सरफेसवर. म्हणजे बघा, ही अर्थ आहे. ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेसवर उभा आहे, हा एक अर्थ सरफेस आहे, किंवा एखादा ऑब्जेक्ट इथं उभा आहे, तर हा एक ऑब्जेक्ट इथं पण उभा आहे, हा ऑब्जेक्ट इथं पण उभा आहे, अर्थ सरफेसवरच दोन्ही ऑब्जेक्ट आहे. तर दोन्ही ठिकाणी जी ची व्हॅल्यू चेंज राहील का, की एकच राहील? इथे पण 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअरच राहील. 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर हा अर्थचा पोल आहे. ठीक आहे. हा काय असतो? अर्थचा
पोल, ठीक आहे. आणि इथं जर ऑब्जेक्ट उभा असेल म्हणजे इक्वेटरवर, हा काय असते अर्थचा इक्वेटर आहे. हा कोणता भाग आहे अर्थचा इक्वेटर, आणि हा कोणता भाग आहे अर्थचा, हे दोन अर्थचे काय असतात पोल असतात. म्हणजे ऑब्जेक्ट जर पोलवर उभा आहे तर जी च्या व्हॅल्यू मध्ये चेंजेस होतात का? जी ची व्हॅल्यू अर्थ सरफेसवर किती असते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि समजा जर तो इक्वेटरवर उभा आहे, इथं उभा आहे किंवा इथं उभा आहे, तरी त्याच्या जी च्या व्हॅल्यू मध्ये तरी त्याची जी ची व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअरच राहते का? म्हणजे हेच आपल्याला टॉपिक मध्ये बघायचं आहे. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थच्या सरफेसवर, म्हणजे ऑब्जेक्ट जर अर्थच्या पोलवर उभा असेल, हा असतो अर्थचा पोल इथे किंवा इथे, तर जी च्या व्हॅल्यू मध्ये चेंजेस होतात का? किंवा ऑब्जेक्ट अर्थच्या इक्वेटरवर असेल, इथं असेल किंवा इथं असेल, हा काय अर्थचा इक्वेटर, तर जी च्या व्हॅल्यू मध्ये चेंजेस होतात का? की जी ची व्हॅल्यू तेवढीच राहते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ते आपल्याला टॉपिक मध्ये बघायचं आहे. तर बघा, जर अलॉंग द चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, तर अर्थच्या सरफेसवर ऑब्जेक्ट जर वेगवेगळ्या ठिकाणी उभा असेल, समजा पोलवर उभा असेल किंवा इक्वेटरवर उभा असेल, पोल म्हणजे इथं उभा असेल किंवा इथं उभा असेल, हा झाला पोल. इक्वेटर म्हणजे इथं उभा असेल किंवा इथं उभा असेल, हा झाला इक्वेटर. तर ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेसवर आहे, जर तो पोलवर आहे किंवा तो जर इक्वेटरवर आहे, तर स्मॉल जी ची व्हॅल्यू जी 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे ती चेंज होते का? तर याचा आन्सर आहे यस. तर जी ची व्हॅल्यू चेंज होते, ठीक आहे. अर्थ सरफेसवर सर्व ठिकाणी जी ची व्हॅल्यू सारखी राहत नाही, ती का होते चेंज होते. याचं कारण काय? आपण काय म्हणतो, आपली अर्थचा जो शेप आहे तो स्पेरिकल आहे, जनरली आपण असं म्हणतो, बट इट इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. लक्षात ठेवायचा, अर्थचा जो शेप आहे तो एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे. तर अर्थ जेव्हा रोटेट होत असते, अर्थ जेव्हा रोटेट होते, स्वतःभोवती फिरते, तर लक्षात ठेवायचं तिचा जो इक्वेटरचा पार्ट आहे, म्हणजे हा जो भाग आहे इथला आणि इथला, हा जो इक्वेटरचा पोर्शन आहे हा बल्जेस होतो. बल्जेस म्हणजे तो फुगतो. इक्वेटरचा जो पोर्शन आहे अर्थचा, जेव्हा अर्थ रोटेट होत असते, तर जेव्हा अर्थ रोटेट होऊन राहिली तर तिचा इक्वेटरचा जो भाग आहे तो काय होतो बल्जेस होतो, म्हणजे फुगतो, फुगीर होते ते. आणि त्याच वेळेस पोलचा जो पार्ट आहे म्हणजे वरचा आणि वरचा, तो काय होतो फ्लॅटर होतो, म्हणजे तो चापट होतो एका प्रकारे, ठीक आहे. लक्षात घ्या, जेव्हा अर्थ रोटेट होत असते तर तिचा इक्वेटरचा जो पार्ट आहे तो बल्जेस होतो म्हणजे फुगतो, आणि पोलचा जो भाग आहे वरचा तो काय होतो चापट होतो, ठीक आहे. जेव्हा अर्थ काय होत असते रोटेट होत असते, याचा इफेक्ट असा होतो, जर हा अर्थचा सेंटर आहे तर इथून इथपर्यंत काय झाली अर्थची रेडियस, ही पण अर्थची काय झाली रेडियस, ही पण काय झाली अर्थची रेडियस. तर अर्थ जेव्हा रोटेट होत असते तर तिचा जो इक्वेटरचा जो भाग आहे म्हणजे हा जो पार्ट आहे तो फुगतो, बल्जेस होतो, फुगीर होतो, आणि पोलचा जो भाग आहे, पोलचा जो भाग आहे तो चापट होतो. याचा फरक असा पडतो, याचा इफेक्ट असा होतो की ही जी रेडियस आहे, ही जी डिस्टन्स आहे, ही जी रेडियस आहे ही जास्त असते, ही मोर असते, आणि हा जो डिस्टन्स आहे आर, हा काय असतो लेस असतो, कमी असतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एखादा ऑब्जेक्ट जर इथं आहे तर तो सेंटर पासून जवळ आहे, कारण की रेडियस काय अशा वेळेस कमी आहे, लेस आहे. आणि एखादा ऑब्जेक्ट जर इक्वेटरवर उभा आहे तर तो रेडियस पासून दूर आहे थोडासा, म्हणजे हे डिस्टन्स काय झालं मोर झालं, ठीक आहे. म्हणजे बघा आता डिस्टन्सच कमी जास्त झाले. हा पोलवर असणारा ऑब्जेक्ट सेंटरच्या थोडा जवळ आहे आणि इक्वेटरवर असणारा ऑब्जेक्ट सेंटरच्या थोडा दूर आहे. मग जी ची व्हॅल्यू सारखी कशी राहील? जी ची व्हॅल्यू चेंजेस होईल, कारण की ऑब्जेक्ट सारख्या अंतरावर आहे का नाही. हा ऑब्जेक्ट जवळ आहे म्हणून जी ची व्हॅल्यू इथं काय राहील जास्त राहील. हा जवळ आहे ना सेंटरच्या, तर सेंटर याला लवकर ओढेल स्वतःकडे, तर जी ची व्हॅल्यू इथं काय राहील जास्त राहील. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे इक्वेटरवर असणारा तो सेंटरच्या थोडा दूर आहे, तर त्याला सेंटरकडे त्याला ओढण्यासाठी थोडा तर वेळ लागेलच, म्हणून इथं जी ची व्हॅल्यू करेल थोडी कमी राहील. जास्त डिफरन्स नसतो जी च्या व्हॅल्यू मध्ये, पण डिफरन्स असतो, व्हॅल्यू व्हॅरी होते, व्हॅल्यू चेंज होते. याचाच अर्थ झाला अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, अर्थच्या सरफेसवर जी ची व्हॅल्यू सारखी राहत नाही, तर ती
पोलवर, जर ऑब्जेक्ट पोलवर उभा असेल तर ती जास्त राहते आणि ऑब्जेक्ट जर इक्वेटरवर असेल तर ती व्हॅल्यू काय असते, थोडी कमी असते. तर नेमकी किती असते? ठीक आहे, जर ऑब्जेक्ट पोलवर उभा असेल तर जी ची व्हॅल्यू असते 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जर ऑब्जेक्ट इक्वेटरवर उभा असेल तर जी ची व्हॅल्यू असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, बघा लिटिल बिट चेंज आहे, पण चेंज तर आहे ना. म्हणजेच ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर जर ऑब्जेक्ट उभा असेल तर त्याची व्हॅल्यू सर्व ठिकाणी सारखी नसते. म्हणजे जीच्या व्हॅल्यूमध्ये व्हेरिएशन होतात, म्हणजे जीच्या व्हॅल्यूमध्ये व्हेरिएशन होतात म्हणजे चेंज होतात. तेच या टॉपिकमध्ये आपण शिकत आहोत, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. तर याच्यानंतर लक्षात ठेवायचं, तर यानंतर लक्षात ठेवायचं स्मॉल जी ची व्हॅल्यू म्हणजे एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण अगोदर बघितली आहे, ती अर्थ सरफेसवर म्हणजे अर्थच्या सरफेसवर सर्वीकडे सारखी नसते. तर ती पोलवर जास्त असते जर ऑब्जेक्ट पोलवर उभा असेल, आणि जर ऑब्जेक्ट इक्वेटरवर उभा असेल इथं किंवा इथं उभा असेल तर ती व्हॅल्यू काय राहील, थोडी कमी राहील. तर किती राहील, पोलवर किती राहील, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तोच ऑब्जेक्ट जर इक्वेटरवर उभा असेल तर 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे दोन्ही व्हॅल्यू तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. एक मार्कचा क्वेश्चन याच्यावर तयार होऊ शकतो. जर ऑब्जेक्ट पोलवर उभा आहे तर स्मॉल जी ची व्हॅल्यू किती, जर ऑब्जेक्ट इक्वेटरवर उभा आहे तर स्मॉल जी ची व्हॅल्यू किती. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल. बघा मी तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट डिटेलमध्ये सांगितलं आहे. रटाचं काम पडलं नाही पाहिजे, मी कालच म्हटलं तुम्हाला. तुमच्या माइंडमध्ये गेला पाहिजे एक्झॅक्ट हा कॉन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, तर रटून राहतील. आता आपण याची थिअरी बघू जी नोट्समध्ये दिलेली आहे. बघा नोट्समध्ये टॉपिक आपला व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. त्यामध्ये पहिला सब टॉपिक चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. त्यामध्ये पहिला पॉईंट द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. तर सरफेसवर प्रत्येक ठिकाणी जी ची व्हॅल्यू सारखी नसते. ते आपण आताच बघून घेतलं कशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजे पोल आणि इक्वेटरवर जी ची व्हॅल्यू का होऊन जाते, चेंज होऊन जाते. सेकंड पॉईंट द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल. त्याचं रिझन काय आहे, अर्थचा जो शेप आहे तो एक्झॅक्टली स्फेरिकल नाही आहे. जर हा एक्झॅक्टली स्फेरिकल असता तर जी ची व्हॅल्यू मे बी काय असती सेम असती अर्थच्या सरफेसवर सर्व ठिकाणी. ठीक आहे, and so the distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. त्यामुळे काय होते, अर्थच्या सेंटर पासून हे डिस्टन्स डिफर होते म्हणजे चेंज होते. अर्थच्या सेंटर पासून पोल पर्यंतचं डिस्टन्स थोडं कमी राहील आणि अर्थच्या सेंटर पासून इक्वेटरचं डिस्टन्स जे आहे ते थोडं जास्त राहील. म्हणजे डिस्टन्स डिफर होऊन राहिला, थोडा चेंज होऊन राहिला. नेक्स्ट पॉईंट ड्यू टू इट्स रोटेशन, जेव्हा अर्थ काय होते, रोटेट होते, द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर. तर ती इक्वेटरच्या ठिकाणी काय होते, बल्जेस होते. म्हणजे हा जो पार्ट आहे, हा जो पॉईंट आहे इक्वेटरचा आहे, त्यावेळेस ती काय होते, फुगते. जेव्हा ती काय होते, रोटेट होते. अँड इट्स फ्लॅटर ॲट इट्स पोल. अँड इट्स फ्लॅटर म्हणजे या वरच्या ठिकाणी पोलच्या ठिकाणी ते फ्लॅटर होते, एका प्रकारे चापट होते जेव्हा ती काय होते, रोटेट होत असते. नेक्स्ट पॉईंट इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. आणि इक्वेटरच्या ठिकाणी तिचा रेडियस लार्जेस्ट असतो म्हणजे मोर असतो. म्हणजे इथून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत याचा रेडियस काय असतो, जास्त असतो. ठीक आहे, अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल. आणि पोलवर जर ऑब्जेक्ट उभा असेल तर सेंटर पासून हे डिस्टन्स काय असते, कमी असते. सेंटर जर ऑब्जेक्ट इथं उभा असेल तर सेंटर पासून हे डिस्टन्स काय असते, कमी असते कंपॅरिझन टू इक्वेटर. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट ॲट द पोल. म्हणूनच जी ची व्हॅल्यू काय असते, पोलवर हायेस्ट असते. किती, तर 9.832 मीटर पर सेकंड. अँड डिक्रीजेस स्लोली विथ द डिक्रीजिंग लॅटिट्यूड. आणि इथं काय होते, ती व्हॅल्यू कमी होत जाते. कुठं, इक्वेटरवर. ठीक आहे, इट इज लोएस्ट ॲट द इक्वेटर दॅट इज इन द 9.78 मीटर पर सेकंड. आणि इथं जी व्हॅल्यू असते ती इक्वेटरवर किती असते, कमी असते, 9.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. नोट्समध्ये फक्त एक करेक्शन करा, तिथं व्हॅल्यू दिली आहे, द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट ॲट द पोल दॅट इज 9.832 मीटर पर सेकंड आहे. तर मीटर पर सेकंड स्क्वेअर करा तुम्ही. युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि पुढं लास्ट जो पॉईंट आहे त्याच्यात आहे इट इज लोएस्ट
ॲट द इक्वेटर दॅट इज 9.78 मीटर पर सेकंद, तर तिथं मीटर पर सेकंद स्क्वेअर करा तुम्ही. ठीक आहे. तर लक्षात आलं तुम्हाला की व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, व्हॅल्यू जीच्या व्हॅल्यूमध्ये व्हेरिएशन होतो जर ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर उभा असेल तर. ठीक आहे.